ही अशी हिरवी हिरवीगार दिसणारी हिरव्या रंगाचा तवंग असलेली चवीला अगदी अप्रतिम दिसायला सुंदर शेंगदाण्याची आमटी आणि त्यासोबत गरम गरम मऊ लुसलुशीत वरीचा भात. हे जर का तुम्ही उपवासाच्या दिवशी खाल्लं ना तर आत्मा तृप्त होईल. खरं सांगते. खूपच कमी तेल वापरून केलेली, ना तेलखट ना तिखट, सात्विक तरीही चविष्ट, खास उपवासासाठी केलेली ही रेसिपी आहे. तर मग नक्की बघा. आपण आमटीचं साहित्य बघूया. त्यासाठी मी इथे घेतले आहेत 100 ग्राम शेंगदाणे. हे थोडे नवीन शेंगदाणे आहेत, तुम्ही कोणतेही वापरू शकता. हिरवीगार अशी कोथिंबीर अर्धी मूठ, कढीपत्त्याचे 2 डहाळे, 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं. हे इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला. आता यापैकी जर समजा कढीपत्ता किंवा कोथिंबीर तुमच्या इथे उपवासाला खात नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. आता आपण गॅस पेटवायचा आहे. त्यावर एक तवा ठेवायचा. मी ते लोखंडाचा तवा ठेवला आहे आणि शेंगदाणे भाजून घेते. ठीक आहे. सर्व शेंगदाणे मी तव्यावर घालून घेतले आहेत आणि मंद आचेवर हे जवळजवळ 4 ते 5 मिनटं खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याला हलकेच खरपूस डाग आले, शेंगदाण्यांची सल तडकायला लागली की समजून जायचं शेंगदाणे भाजले आहेत. हे बघा, भाजलेले शेंगदाणे असे दिसतात. ठीक आहे. आता मी गॅस बंद करते आणि शेंगदाणे काढून घेते. शेंगदाणे गार झालेत. आता एक मिक्सरचं जार घ्यायचं, त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे. आता मी इथे सालीसकट शेंगदाणे घातलेत. तुम्हाला जर सालं काढायची असतील तर तुम्ही काढू शकता. मला सालासकट शेंगदाणे आवडतात. त्यानंतर कोथिंबीर, आलं आणि मिरच्या हे सगळं घालून आपल्याला ह्याची एक बारीक पेस्ट बनवायची आहे. पण सगळ्यात आधी ह्यामध्ये पाणी नाही घालायचं. हे सुकंच असं वाटून घ्यायचं एकदा फिरवून. ह्या पद्धतीने वाटून झालं की मग ह्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि परत वाटायचं आणि याची बारीक अशी पेस्ट करायची. अशा रीतीने आता आपलं आमटीचं वाटप बनवून तयार आहे. आता झटपट आपण याची फोडणी करून घेऊ. यासाठी मी ते गॅस चालू केला आहे. गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये एक मोठा चमचा शेंगदाण्याचं तेल घातलं, 1 टीस्पून जिरं घातलं आणि जिरं जेव्हा फुलून आलं आणि थोडंसं तांबूस झाल्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्याची पानं थोडीशी कुरकुरीत झाल्यानंतर मी यामध्ये वाटून ठेवलेली पेस्ट घातली, म्हणजे आपलं वाटप. तुम्हाला जर आमटी तुपात करायची असेल तर काही हरकत नाही, तुम्ही करू शकता. आणि जर तेलात करायची तर मात्र शेंगदाण्याचंच तेल वापरा. बाकी सोयाबीन किंवा राईस ब्रॅन असं कोणतंच ऑइल वापरू नका. शेंगदाण्याचं तेल हे खूप बेस्ट आहे उपवासाच्या पदार्थांसाठी. आता मंद आचेवर हे वाटप आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप चांगलं. तुम्ही पाहू शकता मी ते 2 ते 3 मिनटं वाटप परतल्यानंतर ह्याचा रंग बदललेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, जितकं वाटप दिसतं आहे त्या चवीनुसार. आणि मी ते सैंधव मीठ वापरलेलं आहे. आता हे मिश्रण थोडंसं परतायचं आणि गॅसची आस अगदी मंद करायची आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनटं वाफेवर याला शिजवायचं आहे. असं केल्याने हा मसाला खूप चांगला परतला जातो आणि त्याचं तेल निघून येतं. तुम्ही पाहू शकता आता त्याला खूप चांगलं तेल सुटलेलं आहे. आता याला परत एकदा आपण थोडंसं परतून घेऊ. जे कढईला लागले ते सोडवून घेऊ, कारण शेंगदाणे आहेत ना त्यामुळे ते कढईला डसतात थोडेसे. ठीक आहे. आता पाणी घालायचं. पाणी आता मी इथे 2 वाट्या घेतलं आहे. 2 वाट्या पाणी त्या मिक्सरच्या भांड्याला जी पेस्ट लागली होती त्यामध्येच टाकून मी यामध्ये वाढवलेलं आहे ते. आता मिक्स करून मला आता असं वाटतं की आणखी पाणी जायला पाहिजे, म्हणून मी आणखी 2 वाट्या पाणी परत घातलेलं आहे. म्हणजे टोटल 4 वाट्या पाणी इथे आमटीला लागलेलं आहे. मी इथे साधं पाणीच वापरलेलं आहे. पण तुम्ही जर उकळतं पाणी घातलं ना यामध्ये गरम असं तर खूप छान आणखी रंग येईल आणि आणखी छान तवंग येईल, इतकं कमी तेल वापरूनसुद्धा. आता यामध्येच थोडीशी साखर घालायची. मी ते अर्धा टीस्पून साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ. मी ते सैंधव मिठाचा वापर केला आहे. परत आपण आधीच मसाला परतताना मसाल्याला जेवढं लागेल तितकं मीठ घातलं होतं, तर आताच्या वेळेला जे तुम्ही मीठ घालाल ते 4 वाटी पाण्याला जितकं मीठ लागेल त्याच अंदाजाने घाला. ही गोष्ट लक्षात असू द्या, नाहीतर आमटी खार होऊ शकते. आता गॅसची आस फास्ट करायची, अगदी मोठी, आणि त्याच्यावरती एक उकळी घ्यायची आणि एक उकळी आल्यानंतर गॅसची आस परत मंद करायची आणि मंद आचेवर हिला जवळजवळ 3 ते 4 मिनटं उकळू द्यायची. असं केल्याने काय होईल, त्याचं जे पण ऑइल आहे ना
शेंगदाण्याचं ऑइल आणि आपण जे 1 चमचा ऑइल वापरलं आहे ते सगळं असं वर येईल. पण एकच आहे, गॅसची आज फास्ट करून आमटी सोडून जाऊ नका, नाही तर उतू जाऊ शकते. हे बघा, मी इथे उकळ आल्याच्या नंतर जवळजवळ 3 ते 4 मिनटं स्लो गॅसवर हिला ठेवली होती, तर तिचा तवंग किती छान वरती असा आलेला आहे. ठीक आहे, आता आपली आमटी पूर्णपणे तयार आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात. पहा किती सुंदर आमटी झालेली आहे. हिचा रंग जो आहे तो इतका छान हिरवा आलेला आहे की कायच बोलू. आणि खरंच सांगते, दिसायला जितकी सुंदर आहे ना, तितकीच चवीलाही खूप छान आहे. आता आपण वरीच्या भाताकडे वळूयात. वरीचा भात बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत 2 वाटी वरीचे तांदूळ. वजनी प्रमाणात हे 200 ग्राम आहेत. ह्याला एका भांड्यात काढून घेऊ आणि पाणी घालून स्वच्छ असे 2 ते 3 वेळा यांना धुवून घेऊ. आता काही जण काय करतात माहिती आहे, ह्यामध्ये पाणी राहील, भात चिकट होईल म्हणून कधी कधी धुवत नाहीत हे तांदूळ, त्यांना पुसून वगैरे घेतात. तर असं करू नका, कारण तुम्ही बघू शकता इतकं घाण पाणी निघतं ना हे धुतल्याच्या नंतर. काळं काळं चिकट असं पाणी निघतं. त्यामुळे ना ह्याला जवळजवळ 2 ते 3 वेळा प्लीज धुवा आणि धुवूनच वापरा. चांगलं धुवा, पाणी निथळून घ्या आणि पाणी निथळून हे वापरा, पण धुतल्याशिवाय हे वापरू नका. ठीक आहे. हे बघा किती स्वच्छ दिसत आहेत ते आता. याचं मी पूर्णपणे पाणी निथळलेलं आहे. याला बाजूला ठेवूयात. आणि आता एक टोप घ्यायचा. टोपामध्ये ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेत, आता मी 2 वाटी तांदूळ घेतले ना, तर 2 वाटी तांदळासाठी 4 वाट्या पाणी इथे या टोपात घालायचं आहे. ज्या वाटीने तुम्ही मोजून घेतले त्याच वाटीने 4 वाट्या पाणी घालायचं आहे. ठीक आहे, म्हणजे एका वाटीला 2 वाटी पाणी, 2 वाट्यांना 4 वाटी पाणी. ठीक आहे. आता गॅस ऑन करूयात आणि त्यावर पाणी इथे तापत ठेवूयात. मी पाणी दुसऱ्या बाजूला शिफ्ट केलं आहे आणि इथे फोडणीची तयारी करते. एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये मी 2 टीस्पून तूप घातलेलं आहे. तुम्ही तेलही वापरू शकता शेंगदाण्याचं. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घातलं. जिरं फुलून आलं आणि थोडंसं तांबूस झालं. त्यानंतर मी आपण जो धुवून निथळलेला जो तांदूळ आहे, वरीचा तांदूळ, तो मी इथे घातलेला आहे. तांदूळ पूर्णपणे घालून झाला की आपण ह्याला परतायचं आहे. गॅसची आच अगदीच मंद ठेवायची आणि मंद आचेवर जवळजवळ 2 ते 3 मिनिट ह्याला परतायचं आहे. याहून जास्त नाही परतायचं. जसं जसं चांगलं परतायला लागेल ना, तसं हा थोडासा फुलून येईल आणि हाताला हलका लागेल. तुम्ही पाहू शकता वरीचा तांदूळ आपला आता फुललेला आहे आधीपेक्षा. आता या स्टेजला आपण ह्यामध्ये जे पाणी उकळत ठेवलं होतं ते उकळतं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे. पाणी पूर्ण घालून झालं की ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं हलवून घ्यायचं. खाली लागलं आहे की नाही असं चेक करायचं. थोडंसं हलवायचं. गॅसची जी आच आहे, जी आपण सुरुवातीला मंद ठेवली होती, ती मंदच असू द्या. त्याला काही हलवू नका, कारण आपण ऑलरेडी ते उकळतं पाणी घातलेलं आहे. सो टेम्परेचर मेंटेन राहील इथे. आता मीठ हलवल्याच्या नंतर, मीठ घालून थोडंसं ढवळल्याच्या नंतर आपण यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून जवळजवळ 5 ते 6 मिनटं वरीचा भात चांगला शिजू द्यायचा आहे वाफेवर. मी ते झाकण ठेवलं आणि एक 4-5 मिनटांनी मी झाकण काढून चेक केलं होतं. मी पाहिलं भात पूर्णपणे तयार नव्हता, खाली चिपकला देखील नव्हता, पण तयार नव्हता. म्हणून मी त्याला एक वेळेला असं परतून घेतलं आणि परत झाकण ठेवलं आणि परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं मी वाफ घेतलेली आहे. म्हणजे टोटल मी जवळजवळ 7 मिनटं याला वाफ दिलेली आहे झाकण ठेवल्यानंतर. आता तुम्ही पाहू शकता हा भात जो आहे तो पूर्णपणे तयार आहे. किती छान फुलला आहे त्याचा एक एक दाणा आणि मऊसूद असा आपला वरीचा भात तयार आहे. आता जर तुम्हाला इथे जिरं वापरायचं नसेल ना फोडणीमध्ये, तर काही हरकत नाही, तुम्ही जिरं स्किप करा आणि फक्त तुपावर किंवा तेलावर तुम्ही हे वरीचे तांदूळ परतून घेऊ शकता आणि त्याचा भात बनवू शकता. आता आपला वरीच्या तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी दोन्हीही तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी संदर्भात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. आणि या महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही उपवासात जर तुम्हाला चालत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. बाय.